दोन्ही पंच मैदानामध्ये दाखल झाले आहेत. चला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. सकाळच्या सत्रामधील एक सुंदर सामना आपल्या भेटीला आलाय. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झाले वेळेवरती, त्यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. SSC आदर्श फणसपाडा संघाने टॉस या ठिकाणी जिंकला प्रथमतः सकाळच्या सत्रामध्ये आणि शतरक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. दोन्ही संघांचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. त्याचबरोबर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. टीम श्री गणेश घासकोपरी. विविध स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. सदानंद दादा पाटील स्टँड, 111 स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर स्वर्गीय मोहनीश दादा संजय राऊत स्टँड, राजेश दादा म्हात्रे स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल दादा पाटील स्टँड आणि शीठ माणूस हा स्टँड आपण पाहतोय. VIP बॉक्स आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. विशाल आणि प्रसाद ही जोडी आपण पाहतोय. तर पहिले षटक फेकण्याकरिता सौरभ आपल्याला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक वन ऑफ द ग्रेट ऑलराऊंडर असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण मागच्या काही वर्षांमध्ये जी उत्क्रांती सौरभ यांनी केलंय त्याचबरोबर एक गोड स्वभाव त्यांचा. पहिले षटक फेकण्याकरिता सौरभ गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. SSC आदर्श फणसपाडा संघाच्या मदतीतून पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकर बॉलरच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला विशाल आणि प्रसाद ही जोडी आपण पाहतोय. थोड्याच वेळात सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल. एक मोठी लढत दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. वैतरणा गटातील हे दोन संघ एकमेकांसमोर भिडतील. एक मोठी बॅटल या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा मॅच आहे. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं दिली गेलेत. त्या 20 मिनिटांमध्ये ॲक्युरेट तुम्हाला 4 षटकं फेकायची आहेत. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. आजच्या दिवसातील पहिला चेंडू फेकण्याचा मान या ठिकाणी सौरभच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला समोर स्ट्रायकेंडवरती विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार्ट ऑफ द मॅच व्हेरी फर्स्ट बॉल सौरभचा. पहिलाच बॉल चांगला आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. सरप्राईज केलं फलंदाजाला. कुठल्या स्पॉटवरून जो बाउन्स घेतला, इन्फिल्ड खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाजाचा, परंतु तो प्रयत्न या ठिकाणी यशस्वी झालाय. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय सौरभच्या माध्यमातून. चांगला अनुभव सौरभकडे आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा एक्सपिरियन्स होल्डर. इथे पहिल्या चेंडूवरती डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला डाऊन दी बॉल फिल्डर पकडलाय. झेलानी संपलाय. विशाल यांचा खेळ गॉन. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचंय. ओमकार नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. 2 बॉल्स खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. इथून जोखीम उचलली होती. स्लॉटमध्ये बॉल ठेवला. नवीन चेंडू आहे त्यामुळे ट्रॅव्हल करणं थोडंसं डिफिकल्ट होतं. तेच सौरभला माहिती होतं आणि पहिली सफलता, पहिले यश या ठिकाणी प्राप्त केले गेले. विशाल एक आक्रमक फलंदाज इथून बाद झालाय. तसं विकेटवरती थांबणं कुठेतरी गरजेचं होतं श्री गणेश घासकोपरी संघाला, कारण इथून टॉस हरल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करावी लागते. बॅटिंग करत असताना 2 बॉल स्किल झाला. पहिल्या 2 चेंडूंवरती डॉमिनेट करतायत सौरभ मैदानामध्ये. 2 चेंडूवरती दोन्ही चेंडू आपल्या नावावरती केल्यात. आता नवीन फलंदाज ओमकार मैदानामध्ये दाखल झालाय नॅट नंबर 3 वरती. दुसऱ्या बाजूला प्रसाद आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंगवरती. आता या 2 फलंदाजांना इथून एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. 4 षटकांचा मॅच आपण पाहतोय. एक फायटिंग टोटल म्हणजे 50 पर्यंत पोचावं लागणार आहे. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. धीम्या गतीचा चेंडू होता, म्हणजे मागचे 2 चेंडू प्रचंड वेगाने हाताळले होते. इथे गतीचं परिवर्तन केलं होतं आणि पहिले 3 चेंडू या ठिकाणी सौरभ यांच्या नावावरती राहिल्यात. डॉमिनेशन करणारा परफॉर्मन्स मैदानामध्ये दाखवत आहेत. डॉमिनेट करतायत पहिल्या 3 चेंडूंमध्ये. नवीन चेंडू आहे त्यामुळे एक चांगलं बेनिफिट घेतोय सौरभ मैदानामध्ये. दुसऱ्या बाजूला ओमकार आहे जो नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय.
साईडला बॅकफुटला जाऊन कट केला जातोय. बॉल जर एक्स्ट्रा कवच्या दिशेने केतन त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करत आहेत. एकच जाऊ आहे चेंडूवरती मिळेल. एकेरीवरतीच संपुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. सकाळच्या सत्रामध्ये बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. आदर्श फणसपाडा संघाची SSC आदर्श फणसपाडा संघ आपण पाहतोय टॉस जिंकला, निर्णय त्यांच्या बाजूने लागला आणि हितोषण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला गेला. पहिल्या 4 चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंमध्ये जो निर्णय घेतला गेलाय तो यशस्वी करून दाखवलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या 4 षटकांमध्ये आपण पाहतोय. ऑन साईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला गेलाय. शॉटला प्रोटेक्शन लावले गेले. कुठली धाव या चेंडूवरती येणार नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. पहिल्या 5 चेंडूंचं केलं जरा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. एक यशस्वी षटक आतापर्यंत पाहायला मिळते. पहिले 5 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळले गेलेत. परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी करतायत सौरभ. दुसऱ्या बाजूला स्ट्रगल करतायत. एका बाजूला प्रसाद आणि ओमकार हे 2 फलंदाज. इथून पॅडवरती चेंडू होता इंटू दी गॅप मध्ये. डीप मध्ये खेळाडू नाहीये. सरळ बॉल निघून जाईल. बॅकडॉप स्क्वेअर लेगला 4 धावांकरिता चांगलं फिनिश या षटकाला केलंय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5च्या घरामध्ये पहिल्या षटकाचा ठिकाणी खेळ संपन्न झालाय. षटकाचा ठिकाणी खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती अमीर पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका पॉवर प्लेच्या षटकामध्ये आला. रॉकी ग्रुप एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय मैदानामध्ये. मिस्टर अमीर आपल्याला पाहायला मिळतोय. अमीरच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी सोपवला गेलाय. पहिले षटक चांगल्या रीतीने हाताळला गेला. शेवटच्या चेंडूवरती चौकार जरूर आला, परंतु जे 5 चेंडू ॲक्युरेट टप्प्यावरती हाताळले होते ते विसरून चालणार नाहीये. फलंदाजांना पूर्णपणे त्रस्त केलं होतं. थांबवून ठेवलं होतं फलंदाजांना. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यंगस्टर गावदेवी वैतीपाडा आणि त्यांना 2 हात करेल श्रीराम कसराली. मागच्या वर्षाचा जर विचार केला तर श्रीराम कसराली संघाने चांगली बाजी मारली होती. अंतिम 10चे दरवाजे त्यांनी ठोठावले होते. या गटामधून क्वालिफाय होणारा संघ आपण पाहिलात. दुसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात होते. दुसऱ्या षटक घेऊन गोलंदाज अमीर गोलंदाजी मार्कवरती. ऑफसाईडला ड्राईव्ह ठिकाणी केला गेला. शॉटला क्षेत्ररक्षक आहे. नॉन स्ट्रायकिंगवरती धोक्याची घंटा वाजली आणि यस इथून ओमकारला परतावा लागणार आहे. तंबूच्या आसऱ्याला विकेट जातोय. फलंदाज कॉर्ना. स्वतः कर्णधार चौथ्या क्रमांकावरती आपण पाहतोय मिस्टर महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 महत्वाचे फलंदाज इथून बाद झालेत. संदीप कावण सर, त्याचबरोबर मनीष पाटील सर, पालकर भूषण अर्थातच प्रमोदजी शेडगे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. नवीन फलंदाज महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चौथ्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूवरती इथून रनआउटच्या रूपामध्ये विकेट आलाय. थोडंसं विकेट अवस्थेमध्ये जाणवतोय तो म्हणजेच श्री गणेश घासकोपरी संघ आपण पाहतोय. मनाविरुद्ध इथून निर्णय लागलाय. बॅटिंग करावी लागले. इथून 4 षटकांचा मॅच आहे, परंतु जे महत्वाचे फलंदाज होते ते महत्वाचे फलंदाज तग लावून राहत नाहीत. हाफ ट्रॅकरचा वापर या ठिकाणी केला होता. चांगला चेंडू होता. बाउन्स घेतल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. डॉट बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय प्रसादच्या विरोधामध्ये. प्रसादकडे ती ॲबिलिटी जरूर आहे, तो अनुभव त्यांच्याकडे. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि त्याच मोठ्या फटक्यांची इथून नितांत गरज आहे. पुढचा बॉल इथून बॅटची एज जरूर होती. बॅटची लिडिंग एज होती, परंतु यष्टीरक्षक अर्थातच विकेट किपर गॅदर करू शकला नाहीये. सलग 3 डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जी कामगिरी सौरभने केली तीच कामगिरी या ठिकाणी अमीर करतायत. पहिल्या 3 चेंडूंमध्ये आणि विविध टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते. चांगले वेरिएशन अमीरकडे आहेत आणि त्याच वेरिएशनचा वापर त्या ठिकाणी करतायत. जे बॉलिंग बेसिक्स आहेत ते बेसिक्स या ठिकाणी यूज करतायत. दुसऱ्या बाजूला विशाल मैदानाच्या छतमध्ये बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी इथून प्रसाद आणि महेश या 2 फलंदाजांवरती आहे. महेश एका बाजूला जे स्वतः कर्णधार आहेत.
षटकातील चौथा बॉल घेऊन आमिर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. समोर फलंदाज आपण पाहू शकतायत मिस्टर इथून रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला होता. भरपूर लेट झाले होते, म्हणजे चेंडू निघून गेल्यानंतर इथून बॅट स्विंग झाली. हा सुद्धा चेंडू इथून निर्धावच्या रूपामध्ये हाताळला गेलाय. 4 चेंडू आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये एक मेडॉन ओव्हर आली होती अजय पाटील यांच्या माध्यमातून सिद्धविनायक कांद्रे संघाचे. आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय आमिरला सलग 4 डॉट बॉल त्यांनी हाताळले गेलेत. फुल टॉस बॉल मिस टाइम स्ट्रोक झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. रोहित कुठलीही चुकी करणार नाही आहेत. कॅप्टन त्या ठिकाणी होते आणि झेल या ठिकाणी टिपला गेलाय. अजून एक विकेट या ठिकाणी जातोय. नो बॉल हाईट फॅक्टर या ठिकाणी होता, म्हणजे एक जीवनदान इथून मिळालंय. आता त्या जीवनदानाचा फायदा घ्यावा लागणार आहे. नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. पुढचा बॉल फ्रीट असेल. पहिले 4 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले होते आमिर यांच्या माध्यमातून. हा चेंडू भीमर हाताळला गेलाय. हाईट फॅक्टर या ठिकाणी होता. समोर आता महेश आहेत. फ्रीटचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. एक सुवर्ण संधी जरूर आहे. ती सुवर्ण संधीतून चालून आहे महेश यांच्यासाठी. 50 ते 55 पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न जरूर असणार आहे. टॉस बॉक्स मध्ये त्यांनी स्पीच दिलं होतं. बॅटची एज होती. स्लिप मध्ये खेळाडू जरूर आहे. कुठली धाव या चेंडूवरती येणार नाहीये, म्हणजे इथून डॉट बॉल काउंट केला जाईल. निर्धाव चेंडू ठिकाणी हाताळला गेलाय. 5 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या सेकंड ओव्हर मधील. 7 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 7 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात विशाल आणि ओमकारच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती आमिर. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल सेकंड ओव्हर मधील. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लोचा आविष्कार या ठिकाणी केला होता आणि तो आविष्कार या ठिकाणी यशस्वी राहिलाय. 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आपण पाहिल्या, त्यामध्ये एक विकेट मिळवली होती. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आमिर पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या रूपामध्ये विकेट आली आणि तिथून आत्मविश्वास द्विगुणित झाला. त्यामध्ये फक्त 2 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. 2 षटकांचा इथून यशस्वी खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 7. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि जाऊयात आपण डीजे कुंदनच्या दिशेने. एक्सपिरियन्स होल्डर अर्थातच प्रदीप किनी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 फेकण्याकरिता दाखल झाल्यात. पहिल्या 2 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती 7. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात झाली. क्षेत्रक्षणाचा जर विचार केला तर डीपमध्ये कव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर लॉंग ऑफ डीपमध्ये मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय जेवणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांचं स्वागत आहे या सकाळच्या सत्रामध्ये. ऑस्ट्रमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पिक करण्याचा प्रयत्न झाला होता. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक पुढे येईल. आमिर आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला फील्ड करेपर्यंत 1 धाव इथून श्री गणेश कोपरे टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल आणि धावसंख्या फलकावरती 8. पहिल्या बॉलचा या ठिकाणी खेळ मैदानामध्ये झालाय. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी महेश यांच्या विरोधामध्ये हाताळला गेलाय. महेश यांचा जर विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेस केल्या. 3 चेंडूंमध्ये एकही धाव त्यांनी आतापर्यंत बनवलेली नाहीये. संघर्ष करतायत कारण प्रेशर या ठिकाणी जाणवतंय. इथून चांगला फटका आहे, परंतु डीपमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला फील्ड करेल. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. दुरेवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्या. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये जो परफॉर्मन्स राहिला गोलंदाजांचा तोच परफॉर्मन्स तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा प्रवीण यांचा आपल्याला पाहायला मिळतोय.
चेंडूंमागे 3 धावा खर्च केल्यात. मोठा फटका आतापर्यंत खेळू दिलेला नाहीये. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सेली मिडॉफ्लास होता. गोलंदाज या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रू मध्ये जात आहेत. 11 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू फेकून झाले 4. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल यंगस्टर गावदेवी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराली या दोन संघांमध्ये एक बिग फाईट आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉलचा खेळ झालाय. अजून इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल प्रवीण. टॉस बॉल होता. टॉस बॉल इथून बॅटवरती घेता आल्या नाहीये. बॅटची रिडिंग यायची इथे होती. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक अद्भुत रसायन आहेत. एका बाजूला आपण पाहू शकतायत मिस्टर प्रसाद, परंतु ते सध्या मैदानामध्ये स्ट्रगल करतायत. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय, परंतु चौकार आल्यानंतर 3 डॉट बॉल सुद्धा त्यांनी हाताळले गेलेत. इथून स्लॉटमध्ये बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न झाला. मिड विकेटचा हितशका पुढे येतोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी होतीच संतोष त्या ठिकाणी व्हावं लागणार आहे. षटक क्रमांक इथून 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 12 चक्रामध्ये म्हणजे प्रति षटकामागे आपण 4 धावा येताना पाहिल्यात. 4चा करंट रन रेट आतापर्यंत मेंटेन केला गेलाय. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा इथून खेळ संपन्न झाला आहे. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल यंगस्टर गावदेवी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम कसरली या दोन संघांमध्ये. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल प्लीज आपण टॉस साठी या. स्लॉग ओव्हरमध्ये सूरज पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 फेकण्यात येतात. धावसंख्या फलकावरती 12 रन स्कोर करते आपण पाहतोय. सकारात्मक दृष्टिकोन कुठेतरी पाहायला मिळाला नाहीये. तो म्हणजेच श्री गणेश कास्कोपी संघाचा. चौथ्या षटकाला ठिकाणी प्रारंभ झाला. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल या ठिकाणी फेस करत असताना समोर फटका पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सरळ बॉलला फेकून दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. इथून स्लॉग हिट सूरजचं स्वागत या ठिकाणी षटकाराने केलंय. बॅटचं फेस ओपन केलं. त्यानंतर स्लॅश केले गेले लॉंगॉनला. षटकार या ठिकाणी आपण पाहतोय. 18 धावा फलकावरती लागल्यात. पुढचा बॉल ते पंचांकडे अपील जरूर केली गेली, परंतु पंचांनी दर्शवलं की बॅट चेंज होती. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी होती संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक इथून केलं गेलं फलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय सूरज आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. चांगल्या व्हेरिएशनचा वापर या ठिकाणी केला होता. दुसऱ्या चेंडूवरती 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती समोर महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक आक्रमक फलंदाज आहेत. त्यांची आक्रमकता इथून सिद्ध करावी लागणार आहे. सरळ चेंडू या ठिकाणी निघून जाईल लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. धावसंख्या फलकावरती 23. स्लॉग ओव्हर मध्ये सध्या तरी 2 स्लॉग हिट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकार या ठिकाणी आलाय महेश यांच्या बॅटमधून आणि याच मोठे फटक्यांची याच स्लॉग हिट्सची इथून गरज असणार आहे. एकंदरीत 3 बॉल्स केले झाले. मागच्या 3 चेंडूंमध्ये 11 धावा स्लॉग ओव्हर मध्ये येत आहेत. पहिल्या 3 षटकांमध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती, परंतु स्लॉग ओव्हर मध्ये सूरज यांच्यावरती 2 मोठे प्रहार इथून आल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकार या ठिकाणी आलाय. 3 बॉल इथून फेकून झालेत. षटकातील चौथा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय मिस्टर सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्विंग डिलिव्हरी होती. नॉन स्ट्राईक होती. एक संधी जरूर आहे. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. रनआउट साठी हा रिव्ह्यू असणार आहे. यंगस्टर गावदेवी वैतीपाडा संघाचा कॅप्टन
चला आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये. एका बाजूला यंगस्टर गावती वैतीपाडा आणि त्यांना 2 हात करेल श्रीराम कसरली. OUT इट्स आउट या ठिकाणी आपण पाहतोय. रनआउटच्या रूपामध्ये बॅट स्लाइड केली नव्हती आणि त्याचा परिणाम इथून सोसावा लागतोय महेश यांना. रनआउटच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी गेले. अंकुश एकंदरीत 4 बॉल्स खेळ मैदानामध्ये झाल्या. रनआउटच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी गेले. महेश यांच्या बॅटमधून चौकार आला होता परंतु त्यानंतर इथून विकेट गमावले महेश यांची. शेवटच्या 2 बॉल्स इथून अखेर बाकी आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. यंगस्टर गावदेवी वैतीपाडा आणि श्रीराम कसराली या 2 संघांमध्ये. इथून पूल सक्सेसफुल ठरतोय. सर्व बॉल इथून डिलिव्हर केले गेले. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. केला होता आणि प्रसादच्या बॅटमधून षटकार या ठिकाणी आलाय. प्रसादची प्रशंसादायक खेळी मैदानामध्ये आपण पाहतोय. कारण एकाकी झुंज मैदानाच्या आतमध्ये येतोय. एकीकडे एका बाजूने खिंड लढवतोय मैदानामध्ये. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. धावसंख्या फलकावरती 29 29 धावा फलकावरती लागले गेलेत. 6 धावा टीमच्या टोटलमध्ये इथून ऍड होत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या फर्स्ट इनिंगचा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यंगस्टर गावदेवी वैतीपाडा आणि त्यांना 2 हात करेल श्रीराम कसराली. मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्लॉग मध्ये आतापर्यंत 3 स्लॉग हिट्स या ठिकाणी आल्यात. पहिल्या 3 षटकांमध्ये जे जमलं नव्हतं ते या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न प्रसाद यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार आणि 1 चौकार आतापर्यंत प्रसाद यांच्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक बहारदार इनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. फुटटॉस बॉल इथून चांगला स्ट्रोक खेळला गेलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रायकिंग होती. एक संधी जरूर आहे आणि यस आउट. इथून रनआउटच्या रूपामध्ये विकेट जातोय. एक धाव इथून ऍड केली जाईल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 30 रन स्कोरवरती लागल्या गेल्यात आणि 31 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले 4 षटकांमध्ये. 31 टू विन असेल. चला दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी या. एका बाजूला यंगस्टर गावदेवी वैतीपाडा आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम कसराली या 2 संघांमध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रॉकीदादांचे पिताश्री. मी विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. जयवंतजी पाटील साहेब एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. चला दोन्ही संघांचे कॅप्टन श्रीराम कसराली आणि त्याचबरोबर यंगस्टर गावदेवी वैतीपाडा दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. जयवंतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते करतोय आपण टॉस.
दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. रॉकी ग्रुप आणि फुल टॉस हा कॉईन आपल्याला पाहायला मिळतोय. जीवनजी पाटील साहेब यांच्याशी बसचे टॉस करतोय रॉकी ग्रुप असा कॉल. मी मान्यवरांना विनंती करतोय पण मुख्य मंचावरती स्थान पण व्हा. युवराज सर्वप्रथम तुम्ही टॉस या ठिकाणी जिंकतायत. सकाळच्या सत्रामध्ये काय निर्णय असेल? फील्डिंग. फिल्डिंग घेण्याचं प्रमुख कारण? खेळपट्टी चांगले. असे महत्वाचे 4 गोलंदाज कोणते असतील? राजदीप भगत, रोहन मेहर, विराज किने आणि मी स्वतः. एक यंगस्टरचा बरडा तुमचा आहे तर ॲज अ कॅप्टन त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल? आमचा कॅप्टन जरा उशिरा झालाय म्हणून मी आज टॉस उडवायला लावलाय. आणि या टुर्नामेंटचं या आयोजकांचं कौतुक कसं व्यक्त कराल? रॉकी दादाचं मी खूप अभिनंदन करतो की आम्हाला इकडे वैताना गट खेळायला चान्स दिला. नक्की बेस्ट ऑफ लक असेल. टॉस जर तुम्ही जिंकले असेल तर तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणच असतं. आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आहे तर एक टोटल काय असणार आहे? किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40-45. या विभागामध्ये सातत्याने या गटामध्ये तुमचा दबदबा असतो तर जो परफॉर्मन्स होतो प्लेयर्सकडून तर त्यांचं कौतुक कसं कराल ॲज अ कॅप्टन? ज्या पद्धतीने वैभव फॉर्ममध्ये आहे सध्याच्या घडीला. आता आम्ही 2 टुर्नामेंट गेलो, दोन्ही टुर्नामेंटमध्ये रनअप राहिलो आणि फायनलमध्ये कुठेतरी बॅड लाईटचा सामना करावा लागला ना, तिथे आम्ही पराभूत झालेलो. आणि वैतीपाडा संघाचं सांगायचं झालं त्यांनी पण एक चांगली सुरुवात केलेली आहे टुर्नामेंटमध्ये. तर दोन्ही बेस्ट टीम आहेत. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही इथून क्वालिफाय झाले होते तर या स्पर्धेमध्ये सुद्धा या हंगामात सुद्धा क्वालिफाय होण्याचा प्रयत्न असेल? हो, नक्कीच असेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच यंगस्टर गावदेवी वैतीपाडा संघाने आणि प्रथमतः या ठिकाणी यशस्वी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊत आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. रोहित आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकंदरीत 31 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 12 धावा झाल्या होत्या परंतु शेवटच्या षटकामध्ये चांगली स्लॉग हिटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती जवळजवळ 30 धावा उभारल्या गेल्या. पहिलाच बॉल या ठिकाणी रिस्पेक्ट दिली गेली परंतु रिस्पेक्ट देण्याच्या नादामध्ये आपली विकेट इथून गमावलाय. स्वतः कर्णधार रोहित या ठिकाणी एक बेजबाबदार फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट गमावतोय. गॉन. मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करतोय भाईंदर परिसरातील एक गोड आवाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच मनीजी पाटील सर, ओव्हर टू यू. धन्यवाद हार्दिक. तर संदीप गवंड सर आणि प्रमोद शेडगे सरांचं देखील मनपूर्वक स्वागत. चिप केल्या बॉलला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला इझी कॅच, फलंदाज बाद, धक्का बसतोय दुसरा. गट आणि एकूण 10 संघ आज खेळणार आहेत आणि 12 संघ आज खेळणार आहेत आणि त्याचमुळे प्रत्येक संघाला वेळेवर येण्याची सूचना तर आयोजन कमिटीने दिलेली आहे कारण प्रत्येकाला तितका वेळ मिळाला पाहिजे. तर पहिल्या डावामध्ये फलंदाजी करताना धावा बनवलेल्या आहेत आदर्श फणसपाडा या टीमने.
30 धावा आणि 31 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करताना अजूनही खातं खुल्लं नाहीये श्री गणेश घासकोपरीचं. विशाल जकात आहेत, बॅक टू बॅक 2 विकेट्स, ब्रेस कंप्लीट केलंय आणि आता हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते पंचांच्या डावीकडून. ओव्हर द विकेट. यावेळी हलक्या तारे बॉलला कट केलंय. क्षेत्ररक्षक आहेत 2 सर्कलच्या आतमध्ये, बॉलला चेस करतील, बॉल जाईल डीप कव्हर सीमारेषा पार, मिळतील या धावा. खातं खुलते टीम श्री गणेश घासकोपरीचा चौकार. प्रेशर रिलीज करणारा चौकार विशालच्या विरोधात खेचलेला आहे विकीने आणि धावसंख्या चालू झालेली आहे. श्री गणेश घासकोपरीची 4 धावा. विशाल होते विकेट. यावेळेस ऑन साइडला बॉलला ड्राईव्ह केलंय आणि दरम्यान क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनचे. आदर्श फणसपडा टीम फलंदाजी करते आणि आता 31 धावांचा पाठलाग करताना आदर्श फणसपडा टीम पोहोचलेली आहे. 5 वर समालोचन कक्षात स्वागत आहे संदीप गावंड सर. थँक्यू सो मच मनीष पाटील. पुन्हा एकदा मी आल्या आल्या सर्वप्रथम आभार मानतोय रॉकी ग्रुपचं. होऊया मॅच कडे. ओ चांगला बॉल टप्पा घेतल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. आउट कटर चेंडू टाकला जातोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा विसावला जातोय. आदर्श फणसपाडा हा संघ बॅटिंग करतोय, प्रत्युत्तर देतोय. लक्ष जर आपण पाहिलं टार्गेट तर 31 या धावसंख्येचं टार्गेट आहे आणि पाठलाग व्यवस्थित करतील असं वाटतंय. आव्हान थोडं सोपं आहे पण आता पाहूया आदर्श फणसपडा टीम साठी श्री गणेश घासकोपरी संघाकडून कुठला गोलंदाज चॅलेंज देतोय. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह. जर असेच विकेट समान कालांतराने आले तर ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाईल. धक्का बसतोय 3रा आदर्श फणसपाडा. रॉकी दादा ब्रँड हाय रे, टेंबी खोडावी गावाचा रॉकी दादा ब्रँड हाय रे. अरे रॉकी दादा ब्रँड हाय रे ना रॉकी तुमचा Thank you. हाय. तर जसं मी उल्लेख केला होता की समान कालांतराने संदीप सर जर विकेट गेले तर मग हे चॅलेंजिंग ठरेल आदर्श फणसपाडा टीमसाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 5. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 24. रॉकी ग्रुपचं नियोजन आपण पाहतोय पूर्ण वर्षभर समाज उपयोगी कामं ते करतात आणि त्यातल्या त्यात रॉकी ग्रुपची जी एकी आहेत सातत्याने वर्षभर आपण पाहतोय आणि त्याचमुळे हा जो उत्सव आहे क्रिकेटचा दरवर्षी आपण जानेवारी महिन्यामध्ये नेहमीच पाहतोय. मोठी चर्चा असते या स्पर्धेची, संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा असते या स्पर्धेची आणि ज्यावेळेस खुल्या गटातील खेळाडू येत आहेत त्यावेळेस ती चर्चा अधिक होत जात असते आणि खूप सुंदर आयोजन आहे या स्पर्धेचं. वळूया आपण मॅचकडे. पहिले षटक विशाल याचं प्रभावी ठरलंय. विशाल यांनी 5 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स मिळवल्यात. आता मनीष गोलंदाजी मार्गावर आलाय. हा सामना आपण बघतायत 5 षटकांचा आहे, 4 षटकांचा हा मॅच आहे. म्हणजेच आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता. 18 बॉल 26ची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर मनीष समोरच्या इनकडून गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज झालाय. समोर उजव्या हाताचा बॅटर स्ट्राईक इनकडे विकी. धोकादायक खेळाडू आहे विकी. ओहो चांगली फ्लाईट दिली. ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडूला ठेवलं. विकी पाटील त्या ठिकाणी चुकतायत आणि थेट चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्या आहे ती 5, गडी बाद झाले 3. 4 षटकांचा फॉर्मॅट आहे आणि त्याचमुळे आता तो वेग वाढवावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. पण विकेट वाचवण्याचा देखील प्रश्न आहे. या ठिकाणी 3 फलंदाज ऑलरेडी 0वर बाद झालेत आणि विकी एका बाजूने आपल्या संघाचा किल्ला लढतो. ऑन साइडला स्लॉग हिट, बॉलला एरियल रूट देऊन डिस्पॅच केलंय. सदन पाटील दादा 111 स्टँडच्या पलीकडे खेचलाय षटकार. 6 धावा. मधल्या फळीतील संकटमोचक म्हणून विकी पाटील याच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांनी षटकाराच्या मदतीनं धावफळ पुढे नेऊन ठेवलंय. धावसंख्या पोहोचली 11 वर. 1.2 बॉलची समाप्ती. मॅच तुम्ही बघतायत
आजच्या दिवसातील हा पहिला मॅच आहे आदर्श स्पोर्ट्स फणसपाडा विरुद्ध श्री गणेश घासकोपरी असा. जिंकण्याकरता 31 धावांचं टार्गेट होतं आणि पाठलाग करताना 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धावसंख्या झाली आहे ती 11. अतिशय चांगल्या लेखाचोखा आमचे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. चांगले स्टँड चोहे बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉकी ग्रुप चषक 2025 मध्ये सुंदर असं आयोजन आहे रॉकी दादांचं आणि त्यांच्या नावाची चर्चा ही आपण नेहमीच करत असतोय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मनीष तयार, त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल घेऊन येतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जास्त फिल्डर पाहायला मिळत आहेत. एक लॉंग ऑफ लॉंग ऑन. ओ अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. धोका होऊ शकला असता बॅटर विकीला. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, दुसरे धाबे करता तो धावतोय. धोक्याची घंटा वाजू शकेल काय, परंतु तसं काही घडत नाही आणि 2 धाबा इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना मनीषची आणि 13 धाबा झाल्यात. इथे सर्व काही व्यवस्थित चाललंय असं वाटतंय. थोडं लेट खेळलेत आणि त्याचमुळे आता या सामन्याचं गांभीर्य विकी यांनी ओळखलेलं आहे, कारण सर्वच्या सर्व कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते जवळपास विकीच्याच वतीने मिळालेले आहे आदर्श फणसपाडा टीमला. जो आदर्श खेळ अपेक्षित होता सुरुवातीच्या फलंदाजांकडून तो पाहायला मिळाला नाही. यावेळेस बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. आता जे पाहिजे ते मिळते आदर्श फणसपाडा टीमला. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 14 धाबा. जिंकण्यासाठी आता लक्ष थोडंसं जवळ करण्याचा प्रयत्न विकीच्या वतीने होतोय. बॉल शिल्लक आहेत 15 आणि आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 17 धावांची. 15 चेंडू 17 धावा. जणू काही खच्चीकरण होते की काय, परंतु आत्मविश्वास प्राप्त करावा लागेल. ओ चांगला मारा बॅटिंग क्रीज मध्ये चेंडू टाकला. बॅटर विकीला खडे हा फटका खेळायचा होता, परंतु त्याला तो अंदाज बांधता आला नाही. फुटवर्क व्यवस्थित नव्हतं. निर्धाव चेंडूची नोंद होते. धावसंख्या आहे ते 14. आता कळलेलं आहे श्री गणेश घासकोपरी संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला की त्रास द्यायचा तर विकीला द्यावा लागेल, कारण विकीने आता खूप जास्त त्रास दिलाय फलंदाजी करताना. बघा पाय चालले नाहीत. पायांची हालचाल स्ट्रोक कन्वर्ट होण्यासाठी महत्वाची आहे. खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये, पण कनेक्शन बॅटने बॉलचं होत नाही. मागचे 2 डॉट बॉल खूप महत्वाचे होते श्री गणेश घासकोपरी संघासाठी. धावसंख्या थांबले 14 वर. स्कोर इज 14 नाव. 14 धाबा 31 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 14 झालेत. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे उर्वरित बॉल्स मध्ये. ओहो याच बरोबर हे षटक चांगलं समाप्त होतं असं वाटतंय. 2 तरी सुद्धा पंच तिसऱ्या पंचांना आमंत्रण देत आहेत. रिव्ह्यू आहे, बॅटर्स रिव्ह्यू आहे आणि तो रिव्ह्यू घेतला गेलाय वाईड करता. संदीप सर, जरी एक षटकार या षटकात आलेला आहे, पण 4 डॉट बॉल सुद्धा आले, ते देखील महत्वाच्या वेळेवर आलेले. त्याचमुळे दोन्ही संघ जिंकण्याचा उद्देश स्पष्ट करून खेळतोय आणि त्याचमुळे शेवटच्या बॉलवर रेफरल आलेला आहे. तर फेअर बॉल आहे, म्हणजेच षटक यशस्वीरित्या मनीष यांनी संपवलेलं आहे. एक षटकार खर्च करूनही 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेले 14. जिंकण्यासाठी 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. आजच्या सकाळच्या सत्रातला पहिला सामना रंगतदार होतोय. आपण घेतो एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. ज्यामध्ये त्याने 3 विकेट्स मिळाल्या होत्या. मनीचं जे दुसरं षटक आहे ते 9 धावांचं होतं. विकेट त्यांना मिळाला नाही, पण 4 डॉट बॉल्स जे आले ते महत्वाचे होते. त्याचमुळे आता पुढचा गोलंदाज वापरला जातोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून यश. 12 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. एका बाजूला विकी आपल्या संघासाठी अटळ राहिलेले आहेत. पाहूया तन्मयची साथ विकीला कशी मिळते. पाहूया कशी साथ मिळते, कारण इथे जर या स्पर्धेचा विचार केला तर फुलटॉस 24 कॅरेट या चेंडूंचा वापर केला जातोय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 17ची आवश्यकता आहे. यशाला यश संपादन करून द्यावा लागेल. कॉमेंट्री बॉक्स इन कडून तो गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. यापूर्वी बऱ्याचशा मॅचेस मध्ये त्याचा प्रभाव दिसलेला आहे आणि आता सुद्धा त्याला दबाव टाकावा लागेल. स्ट्राईक इन कडे बॅटर सज्ज आहे तन्मय. विकी नॉन स्ट्राईक इन कडे एक चांगला विस्फोटक खेळाडू आहे विकी. पुन्हा फिल्डिंग मध्ये पाहिलं जातं, निरीक्षण केलं जातंय. लॉंग ऑन, लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर, स्क्वेअर लेग, कव्हर्स, स्वीपर कव्हर्स, इनसाइड आउट. चेंडू हवेत आहे. जेल होण्याची दाट शक्यता. विकेटचं पतन लागलाय. मोठा धक्का. आणखीन एक गडी पॅव्हलियनच्या मार्गावर, म्हणजेच परतीच्या मार्गावर. 4 गडी बाद. धावसंख्या 14.
त्याच बॉलवर विकेट मिळवलेला. या मैदानामध्ये सकाळच्या सत्रात षटकार खेचणं वाटतं तितकं सोपं नाहीये. पहिल्या डावात आपण पाहिलं तर 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर षटकार आला होता. दुसऱ्या डावात आपण जर पाहिलं तर दुसऱ्या षटकात एक षटकार आला होता. त्याचमुळे मोठ्या फटक्यांसाठी कमिटमेंट दिसते आदर्श फणसपडा टीमची. पण गोलंदाज सुद्धा ते आव्हान स्वीकारतायत, भानावर येऊन गोलंदाजी करतायत. बॉल शिल्लक आहेत 11 आणि आवश्यकता आहे 17 धावांची. कंपल्सरी चेस अशा या स्पर्धेचा नियम आहे. त्याचमुळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत ते म्हणजेच अमीर. एका बाजूला विकी नॉनस्ट्रायकर एंडला आहे, त्याने जास्त चेंडू घेतलेत पण त्यांच्याच वतीनं एक चौकार आणि एक षटकार आलेला. त्याचमुळे आता त्यांच्यावर जबाबदारी वाढते. पण पाहूया अमीरची साथ आता विकीला कशी मिळते. पुढचा बॉल यशचा. पहिल्याच बॉलवर धाडस, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, येतोय डॉट. 10 चेंडू 17ची गरज. 10 चेंडू आणि 17ची आवश्यकता. आमिर पाटील स्ट्राईक इन कडे आहे, उंचपुरा खेळाडू आहे, मोठे पटके खेळण्याची ताकद तो दाखवतोय. इथे मला असं वाटतं की वापसीचे परतीचे संकेत दिलेत यश यांच्या या षटकामध्ये. फिल्डिंग करणाऱ्या टीम करता श्री गणेश घासकोपरे टीम फिल्डिंग करते. ओ रायझिंग डिलिव्हरी, अचानकपणे उसळी घेतो हा चेंडू आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. गुडलेम क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय, बीट केलाय, प्रेशर आणखीन वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. काय टणक मातीची खेळपट्टी बनवलेली आहे. बॉलला सकाळच्या सत्रामध्ये इतका बाउन्स खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतो. यश जिंकण्याचे संकेत देताना पाहायला मिळाला पहिल्या 3 चेंडूंवर. पण त्यानंतर ऑन साइडला पुल करताना बॉल राजेश म्हात्रे पण ती त्याचा स्टँड मध्ये चौकारासाठी पाठवला. 4 धावा, पुन्हा एकदा वापसी आदर्श फणसपाडाची. पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. येती तर रॉकी ग्रुपचं नाव गाजलंय रॉकी ग्रुप. थँक्यू सो मच. या चौकाराच्या मदतीने आता धावफलक फुलतोय. धावसंख्या पोहोचली ते 18 वर. 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता. चांगला फटका, थोडासा शॉर्ट बॉल होता आणि त्याला लगेचच राजेश म्हात्रे बंटी दादा स्टँड मध्ये पाठवून दिलं बॅटर आमिर पाटीलने. 4 धाव पूर्ण केल्या. धावसंख्या पोहोचली ते 18 वर. 31चं आव्हान होतं आदर्श फणसपाडा या संघासमोर. पुढचा बॉल शॉर्ट बॉल बघितलं, टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला बाहेर धाडलं जाईल काय. क्षेत्ररक्षक डीप पॉइंट क्षेत्रामध्ये तैनात होता. थ्रो येण्याआधी 2 धावा सहज गद्या पूर्ण केल्या जात आहेत. आता असं वाटतं की आत्मविश्वास बॅटरने कमावलाय. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 20 वर. दोन्ही संघ एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणतायत आणि आम्ही जिंकणार आहोत असे संकेत देत आहेत. पहिले 3 चेंडू यशच्या नावावर गेले होते पण पुढचे 2 चेंडू आता अमीरने आपल्या नावावर केले. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 20 वर जिंकण्यासाठी आता 7 चेंडू 11 धावांची गरज आहे. मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यश तयार, शेट माणूस स्टँड एंड कडून उलट दिशेने खेळले, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल जाईल शॉर्ट थर्ड मॅन म्हणून मागे. वेळीच हा चौकार खेचलेला आहे. 3ऱ्या षटकाचा शेवट दमदार खेचतोय चौकार. 4 धावा. आणि पहिला सामना या वळणावर येऊन थांबलेला आहे आणि त्याचमुळे प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे की आदर्श फणसपाडा की श्री गणेश घासकोपरे करता हे शेवटचं षटक खूप महत्वाचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये हीच अपेक्षा असते आयोजकांची की पहिला सामना प्रेक्षकांच्या मनासारखा व्हायला व प्रोलिंग स्पोर्ट्सवर सुद्धा मोठ्या संख्येनं प्रेक्षक या स्पर्धेला पाहतायत. त्या सर्वांचं स्वागत. यस, प्रेक्षक तर मोठ्या संख्येने उपस्थित झालेत परंतु मॅच सुद्धा रंगतदार होईल असं वाटतं मला. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 31ची आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या आदर्श स्पोर्ट्स फणसपाडा संघाला. आणि आमिर पाटील 2 चौकाराच्या मदतीने चांगली खेळी साकारतोय. त्याने आत्मविश्वास नावाचा मित्र आपल्या जवळ घेतलाय. गोलंदाजाला आत्मविश्वास प्राप्त करावा लागेल. 4थं षटक पाहूया कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जातोय. आणि महेश हा गोलंदाज मार्गावर येतोय. आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल ना तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करू शकणार नाही. आणि ते आत्मविश्वासाने गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज महेशला. 6 बॉल मध्ये डिफेंड करायचे आहेत 7 धावा.
वर्षभर आपण या स्पर्धेची वाट पाहतो. वैतरणा गटाला खास निमंत्रण रॉकी ग्रुप चषकामध्ये असते आणि त्याचमुळे या स्पर्धेत जर जिंकल्यात तर वर्षभर मिरवण्याची संधी तुम्हाला मिळत असते. आणि त्याचमुळे आता ते स्वप्न मनात ठेवून महेश शेवटच्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतो. एका बाजूला विकीला एका सेट बॅटरची आवश्यकता होती. आमिरने ती एक बॅटिंग प्रदान केली मागच्या षटकामध्ये आणि त्याचमुळे आता पाहूया विकीचा प्रतिहल्ला या चौथ्या षटकावर पाहायला मिळेल का, की महेश या षटकाची सुरुवात दमदार करताना पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि आवश्यकता 7 धावांची. परंतु विकी याच्याबद्दल मी म्हणेन की विकी हा मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर आहे. शांत डोक्याने जर त्यांनी फटकेबाजी केली तर मॅच मध्ये पुन्हा त्यांचे वापस होऊ शकेल. गोलंदाज तितकाच बुद्धिमत्तेचा आहे महेश आणि तो बुद्धिमत्तेमध्ये अग्रेसर असल्यामुळेच काही ना काही करेल आपल्या संघाकरता. श्री गणेश घासकोपरी विरुद्ध आदर्श फणसपाडा असा मॅच बघतोय आणि कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज. पहिलाच बॉल स्लोवर वन संत गतीचा चेंडू टाकलाय, आत वळताना चेंडू दिसलाय आणि या चेंडूवर फलंदाज विकी फसलाय. साध्या प्रयत्नांना दुनिया विचारत नाही. तुमचे प्रयत्न संघर्षाचे दिसायला हवेत आणि तोच प्रयत्न महेशच्या वतीनं पाहायला मिळाला. त्यांना माहिती आहे की विकेट नाही मिळाल तरी चालेल पण डॉट बॉल या षटकामध्ये खूप महत्वाचे आहेत आणि त्याचमुळे डॉट बॉलने सुरुवात या षटकाची होते. आता इक्वेशन बदलते. आता इक्वेशन झालंय 5 चेंडू आणि आवश्यकता 7 धावांची. एका बाजूला विकीच्या खेळाचा आढावा घेतला. विकीने खेळताना आतापर्यंत 5 डॉट बॉल्स घेतलेले आहेत. त्याचमुळे ही देखील एक महत्वाची बाब असेल महेशसाठी. महेश तयार ओव्हर द विकेट. लॉफ्ट केला बॉलला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ मैदानाच्या आतमध्ये विकी नावाचं या नावातला त्याचा दुसरा षटकार. काय चांगला फटका खेचलाय आणि मनीची मी तुम्हाला म्हटलं होतं की विकी थांबणारा खेळाडू नाही, बीजी प्लेअर. मोठे फटके खेळण्यामध्ये तो सक्षम आहे. अजूनही मॅच बनू शकतोय. 4 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. मॅच अजून संपला नाही, डिपेंड होऊ शकते ही 1 धाव. ओ बघा अजूनही डिपेंड होऊ शकते. विश्वास प्राप्त केला गोलंदाजाने. पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि तिसरा चेंडू निर्धाव जातोय. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये जिंकण्याकरता 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसचा ऍडव्हान्टेज महेशकडे आहे आणि त्याचमुळे आता पुढचे 3 बॉल जरी डॉट आले तरी जिंकता येणार आहे. ती म्हणजे श्री गणेश घासकोपरी या संघाला. फुल टॉस चिप केलंय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडे दूर होते, बॉल जाईल सीमारेषा परपणी 1 धाव मिळते आणि अशा पद्धतीने सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच आदर्श फणसपाडा टीमने. अभिनंदन आदर्श फणसपाडा. हार्ड लक टीम. श्री गणेश घासकोपरी.